हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4 स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी म्हणजेच आपला इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरा घटक पाहणार आहोत, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. मुळाक्षरांतील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 1 शिकलो है ना, की असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट्स साऊंड. आजचा व्हिडिओ आपला व्हिडिओ क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आपण दुसरा लेसन शिकणार आहोत. या लेसन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, अल्फाबेट्स मधील लेटर्स म्हणजेच कॅपिटल लेटर कसे लिहितात, स्मॉल लेटर म्हणजे त्यांची काहीतरी रचना असते, त्यांची रूल असतात ना लिहिण्याचे, ते बघणार आहोत. तसेच आपल्याला काही अल्फाबेट्स देतील, त्यापासून एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवायचा. तसेच स्कॉलरशिप मध्ये कोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन असू शकतात, या लेसन मध्ये आपण या सर्व गोष्टींचा आज अभ्यास आणि डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जे तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि या घटकाचा व्यवस्थित सराव करा. तर चला तर मग आपण आता आपला दुसरा घटक सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या ज्या आपल्याला लक्षात ठेवायचे, समजून पण घ्यायचे आहेत. या प्रकरणांतर्गत येणारे विविध प्रश्न प्रकार समजण्याकरिता लेटर्स ए टू झेड कॅपिटल व स्मॉल लेटरची रचना माहित असणे आवश्यक आहे है ना. जनरली आपण तर एबीसीडी लिहितो ना, पण पहा काही मुलं म्हणजे ए बी सी पासून झेड पर्यंत लेटर लिहिण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे है ना. मग जे राईट हँडनी लिहित असेल तर त्यांची रचना किंवा ते जे लाईन ड्रॉ करतात किंवा त्यामध्ये बी ड्रॉ करतात, सी जे पण लेटर आहे त्यांची रचना वेगळी आहे. जे लेफ्टी आहेत त्यांची रचना वेगळी आहेत. पण मेन काही त्याच्यामध्ये रूल्स आहे जे आपण खाली बघणार आहोत, ते तुम्ही व्यवस्थित पहा. त्यासाठी पुढे दिलेली कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे काळजीपूर्वक पहा. ओके, त्यांची 4 लाईन्स वरील जागा त्याचबरोबर बाणांच्या साहाय्याने केलेले मार्गदर्शन समजून घ्या. मग कॅपिटल लेटर्स आपण नर्सरी, एलकेजी, युकेजी मध्ये शिकलो आहोत. मग त्यामध्ये आपण कोणती नोटबुक वापरायचो बरं इंग्लिश लेटर साठी? येस, कोणती नोटबुक वापरायचो आपण? 4 लाईनची नोटबुक वापरायचो. मग त्या 4 लाईनच्या नोटबुक मध्ये कॅपिटल लेटर कसे लिहितात, स्मॉल लेटर कसे लिहितात, याची रचना कशी असते, मग आपल्याला इथं हे काही बाणांच्या साहाय्याने दिले आहेत, आपण ते समजून घेऊया. सर्वप्रथम कॅपिटल लेटर्स. आता पहा, ए लेटर ड्रॉ करण्यासाठी आपण आता मी तर लेफ्टी आहे बरं का, त्यामुळे अगोदर मी हा एरो ड्रॉ करत असतो. पण रचना तशी नाहीये. समजा जे विद्यार्थी राईट हँडने लिहितात है ना, आता पहा राईट हँडने प्रयत्न करतो बरं का लिहिण्याचा मी, ते काय करणार आहे, 4 लाईन मधून पहिले इकडची स्लॅन्टिंग लाईन काढणार, मग इकडची स्लॅन्टिंग लाईन काढणार आणि मग 3 नंबरला ही. मग यांनी पहा आपल्याला व्यवस्थित पहा, इथं 1 नंबर म्हणजे एरो खाली गेला पहा, वरून खाली आला एरो. 2 नंबर इकडची लाईन, एरो खाली आला पहा इथं, म्हणजे वरून खाली यायचं आपल्याला. आणि 3 नंबर इकडून है ना. आता पहा मी लेफ्टीत मी काय करतो, अगोदर इकडचं ड्रॉ करतो, मग इकडचं ड्रॉ करतो, मग मिडल इकडे जातो मी, म्हणजे राईट पासून लेफ्ट कडे जातो, पण ऍक्च्युली इकडून असं आहे है ना. मग हे बाण जे दिले, एरो जे दिले ना, ते लक्षात ठेवा. आता हा लक्षात का ठेवायचं, पण याच्यावर जर प्रश्न आला ना आपल्याला, मग ते एरो आपल्याला लक्षात पाहिजे की नाही. जनरली लिहिताना आपण तर चला लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट लिहितो, काय हरकत नाही लिहिताना. पण इथं त्याचा करेक्ट वे हा आहे लिहिण्याचा. याच्यावर जर प्रश्न आला तर मग आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बी पहा, स्ट्रेट लाईन आधी ड्रॉ करणार, मग अप्पर हाफ म्हणजे उलटा सी, आणि हा नंतर परत दुसरा गोल. सी वरून खाली येतो आपण. डी अगोदर स्ट्रेट लाईन, म्हणजे कुठल्या पण लेटरला आपण स्ट्रेट लाईन आधी ड्रॉ करतो, मग वरून आपण खाली येतो. ई मध्ये पहा आधी स्ट्रेट लाईन, मग अप्पर लाईन हॉरिझॉन्टल, मग मधली लाईन छोटी, आणि मग लास्टला खालची लाईन असणार आहे. एफ ला स्टार्ट म्हणजे
स्टँडिंग लाईन आपण म्हणतो किंवा स्ट्रेट लाईन म्हणतो. मग 2 नंबरला हॉरिझॉन्टल लाईन वरची आणि 3 नंबरला मिडल लाईन. ठीक आहे. जी पहा अगोदर आपण सी ड्रॉ करणार वरच्या डायरेक्शनने खालच्या दिशेला, त्यानंतर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार ही, आणि मग ही हॉरिझॉन्टल लाईन अशा प्रकारे ड्रॉ करणार. त्यानंतर एच कशी करणार पहा, स्ट्रेट लाईन 1, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आडवी लाईन, आणि मग ही उभी लाईन 2 नंबरची वरून खाली, लक्षात ठेवा. आय स्ट्रेट लाईन 1 नंबरची स्टेप, 2 नंबरची वरची हॉरिझॉन्टल लाईन, 3 नंबर खालची हॉरिझॉन्टल लाईन. आणि नेहमी लक्षात ठेवा कॅपिटल लेटर्स आपण नेहमी वरच्या 3 लेटर मध्ये लिहित असतो. खालच्या लाईन मध्ये आपण जात नाही कॅपिटल लेटर्सला, स्मॉल लेटर मध्ये आपण वापरतो. कॅपिटल लेटरला आपण नंबर 1, नंबर 2, नंबर 3 म्हणजे ह्या 3 लाईन मध्ये लिहितो. चौथी लाईन पर्यंत आपण जात नाही, ती ब्लँक असते, मोकळी असते ती जागा. जे अगोदर आपण ही गोल काढणार वेव, लक्षात ठेवा, म्हणजे स्ट्रेट लाईन, नंतर कर्व आणि वरची हॉरिझॉन्टल लाईन. नेहमी लक्षात ठेवा वरची लाईन ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो ना, हे सगळ्यात म्हणजे शेवटीच आहे. नंतर त्यानंतर के मध्ये स्ट्रेट लाईन, मग इकडून दुसरी लाईन ही, मग तिसरी लाईन अशी खाली. एल स्ट्रेट लाईन, मग खालची बॉटमची लाईन. एम मध्ये पहा स्ट्रेट लाईन, मग ही स्लांटिंग लाईन, मग वरच्या डायरेक्शनला, मग खाली. एन मध्ये अगोदर डाऊन ॲरो म्हणजे खाली, म्हणजे स्ट्रेट लाईन काढणार पण खालच्या दिशेला, त्यानंतर ही स्लांटिंग लाईन, आणि मग जिथं खाली आलो तिथून वर जाणार पण 3 नंबरची लाईन ड्रॉ करणार. ओ जनरली आपण या प्रकारे ड्रॉ करतो है ना, पण लेफ्टी स्टुडंट असं ड्रॉ करतात, म्हणजे या डायरेक्शनला जातात ते. पी स्ट्रेट लाईन, त्यानंतर गोल, वरून खाली यायचंय गोलला. क्यू ओ ड्रॉ करणार, आणि त्यानंतर हा छोटीशी इथं डॅश ड्रॉ करतो. काही जण इथं असं गोल करतात, काय हरकत नाही. आता आर स्ट्रेट लाईन, त्यानंतर गोल आणि डाऊन 3rd नंबर. त्यानंतर एस या प्रकारे वरच्या साईडने आपण खालच्या साईडला येतो. टी स्ट्रेट लाईन आधी, मग हॉरिझॉन्टल लाईन. यू या डायरेक्शनने डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला जायचं. नंतर व्ही स्लॅन्टिंग लाईन, वरून खाली आलो मग उजव्या बाजूला जायचं इकडं. डब्ल्यू पहा 1, 2, 3, 4 या प्रकारे. एक्स अगोदर ही लाईन, त्यानंतर इकडची लाईन. वाय व्यवस्थित पहा, हाफ लाईन वर 2 लाईन मध्ये स्लांटिंग, त्यानंतर इकडची लाईन म्हणजे एक व्ही बनवायचा इथं मध्ये, आणि मग स्ट्रेट लाईन काढायची. बरेच मुलं ना वाय असं लिहितात, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. वाय व्ही पाहिजे, व्ही आणि स्ट्रेट लाईन पाहिजे. आणि झेड वरच्या डायरेक्शनने आपण स्ट्रेट घेणार 1, 2, 3 या प्रकारे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे पाहूया स्मॉल लेटर्स. काय आता पुढं स्मॉल लेटर लिहिण्याची पद्धत. आता स्मॉल लेटर मध्ये काही लेटर आपण मधल्या 2 लाईन मध्ये काढत असतो, काही लेटर आपण हे 2 आणि वरचा भाग यूज करतो, म्हणजे 3 लाईन मध्ये येतात ते वरच्या 3 मध्ये, आणि काही लेटर खालच्या 3 लाईन मध्ये आपण लिहितो. ठीक आहे, तर हे रूल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मी इथं दाखवत नाही तुम्हाला माहिती कसे ड्रॉ करायचे, एक्झाम्पल मध्ये आपण पाहूया व्यवस्थित. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. वाय या प्रकारे. चला तर मग यावर दिलेले आपण सॅम्पल प्रश्न अगोदर सोडवूया. मग प्रश्न पहिला पहा, एकदम सोपा आहे. चूज द करेक्ट वे ऑफ क्वेश्चन. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्येच बोललो, तुम्हाला प्रश्न वाचता यायला पाहिजे व्यवस्थित, नाहीतर काहीच उपयोग नाही. काही मुलं फक्त ते डायग्राम्स किंवा ते लेटर्स वगैरे पाहतात आणि अंदाजे काहीतरी एक तिथं अंदाज लावतात आणि उत्तर टिक करून टाकतात. नाही, तुम्हाला रीडिंग प्रॅक्टिस ठेवावी लागेल, त्याचबरोबर तो क्वेश्चन समजणं पण आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित. तुम्हाला ज्याचे अर्थ मी सांगतो ना, वाटलंच तर तुम्ही ते लिहून ठेवत जा, जेणेकरून तुम्ही नंतर ते रिवाइज करत जा. चूज द करेक्ट वे ऑफ रायटिंग द लेटर. वे म्हणजे काय म्हणता येईल, पद्धत, मार्ग. करेक्ट म्हणजे योग्य, बरोबर, है ना. रायटिंग द लेटर म्हणजे अक्षर जे लेखनाची जी योग्य पद्धत, बरोबरची पद्धत कोणती आहे. आता व्यवस्थित पहा बरं का, कॅपिटल जे असतात तर हा बरोबर आहे,
पण याला डॉट आला म्हणजे हा स्मॉल जे आणि स्मॉल जे खालच्या 3 लाईन मध्ये असतो. हा जर एच असेल तर तो अशा प्रकारे असतो है ना, म्हणजे 3 लाईन मध्ये असतो आणि ही मिडल लाईनला गोल काढतो आपण. हे एच नाही, एन असतं थोडासा असा गोल झाला असतो, तो स्ट्रेट लाईन आहे. एन ला थोडस असं गोल असतो इकडं. यू बरोबर 2 लाईन मध्ये काढलेलं आहे आणि झेड स्मॉल झेड आहे आणि वरच्या 2 लाईन म्हणजे वरच्या 2 लाईनचा वापर केला. हे करेक्ट नाही हे. म्हणजे कोणती गोष्ट करेक्ट आहे याच्यामध्ये, यू हा लेटर एकदम करेक्ट प्रकारे लिहिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, नंबर 2. विच म्हणजे कोणता, विच इज द करेक्ट वे म्हणजे बरोबर लिहिलेली पद्धत ऑफ रायटिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायापैकी अक्षर लिहिण्याची अचूक पद्धत. अचूक म्हणजे बरोबर, चूक म्हणजे रॉंग है ना. अचूक म्हणजे बरोबर, लक्षात ठेवा. अचूक म्हणजे बरोबर वाली. मग डी पहिल्या 3 लाईन मध्ये लिहिलंय बरोबर आहे. व्ही सुद्धा म्हणजे 3 लाईन मध्ये लिहिलेला आहे. पण आता ऍरो चेक करा. पहा यामध्ये ऍरो काय दिला, हा डाऊन ऍरो बरोबर आहे. आपण स्टार्टिंगला अशीच लाईन ड्रॉ करतो, या प्रकारे डी करतो 1 आणि इकडून खाली येतो आपण 2 असे प्रकारे येतो. म्हणजे पहिलंच आपण इथं बरोबर दिलं आहे. मग आता तुम्ही म्हणा सर हे चुकीची कस काय. पहा व्ही ड्रॉ करताना आपण आधी वरून खाली येतो की नाही, म्हणजे हा ऍरो पाहिजे होता. पण त्यांनी काय सांगितलं, म्हणजे इकडून असा आणि इकडून असा. हे चुकीचं आहे. म्हणजे ऍरोकडे लक्ष द्यायचं आपल्याला. ऍरोकडे टी मध्ये पण नाही, ज्यावेळेस पण स्लांटिंग म्हणजे व्हर्टिकल लाईन येते का आपण अगोदर ही लाईन ड्रॉ करतो मग वरची लाईन ड्रॉ करतो. पण त्यांनी सांगितलं 1 नंबरला वरची हॉरिझॉन्टल लाईन आणि 2 नंबरला ती पण उलटी खालून वर नाही. आणि सी या बा ऍरो कुठं आला, असा ऍरो आला म्हणजे खालच्या दिशेतून वरच्या दिशेला ऍरो दाखवला. हे चुकीचं आहे. त्यामुळे डी हे बरोबर पद्धत आहे लिहिण्याची. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, रिअरेंज. काय सांगितलं, रिअरेंज म्हणजे याला आपल्याला अरेंज करायचंय पुन्हा. द लेटर्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा, योग्य पर्याय निवडा. आता इथं याला ए इकडे घ्या, यम इकडे घ्या, एन इकडे घ्या असं करायचं नाही. असे टाईपचे प्रश्न आले ना, सरळ सरळ ऑप्शन मध्ये जायचं आणि कोणता मिनिंगफुल शब्द येते पहा. आता हे काय, अलिमेन असा शब्द आपण ऐकलंच नाही. ANIMAL ॲनिमल हा शब्द बनतो. ॲमिनल आणि नॅमियल. मग ॲनिमल हा पर्याय काय बरोबर आहे. पहा ANI ए पण आहे, एन पण आहे, आय पण आहे, MAL हे सुद्धा पाच जा बरं का. कधी कधी आपल्याला शब्द देणार ते, पण तिथं ते लेटर पण त्या दिलेल्या लेटर मध्ये पाहिजे आपल्याला, नाही तर तुम्ही चुकीचंच ऑप्शन सिलेक्ट करणार. मग ॲनिमलचे सर्व 6 लेटर इथं प्रेझेंट आहे. मग ॲनिमल शब्द याला जर आपण अरेंज केलं व्यवस्थित तर ॲनिमल शब्द बनतो. मग दुसरा आपला करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, कशा वेगळ्या स्वरूपाचं दिलेला आहे. तुम्ही म्हणा सर डायग्राम कसं काय इथं आली, याचा अर्थ आहे काय पहा. CAT कॅट, त्याला अशी डायग्राम दाखवली म्हणजे काय अर्थ आहे पहा. सी छोटा आहे ना 2 लाईन मध्ये, ए छोटा आहे ना 2 लाईन मध्ये, टी वरती जातो की नाही, मग 2 लाईन म्हणजे वरच्या 3 लाईन म्हणून या वरती असं दाखवलं पहा. मग डॉग कसं ड्रॉ करणार, मग डॉग म्हणल्यावर पहा आपण डॉग 3 लाईन मध्ये असतो ना, म्हणजे वरती असं असणारच एक शेट टाकता, बरोबर आहे का नाही. ओ मध्ये आहे म्हणजे ओ इथं द्या, ओ 2 लाईन मध्ये, आणि जी खाली का नाही, खाली म्हणजे खालची लाईन आपण 3 लाईन वापरून आपण अशा प्रकारे. मग ही डायग्राम कुठे आहे पहा बरं, पर्याय क्रमांक 2. या पाहिजे दाखवलं पण त्यांनी, DOG डॉग. डी वरती जातो, जी खाली येतो, म्हणून या प्रकारची फिगर आपण सिलेक्ट करणार. ठीक आहे. आणि 5वा प्रश्न पहा आता, सिलेक्ट द ग्रुप लेटर टू फॉर्म द नेम ऑफ फ्रूट. फ्रूटचा नाम ओळखायचं आपल्याला, -A-G-. हे 3 लेटर पहा. इथं जर आपण टी टाकला, TANG टँगो, टँगो काही फ्रूटचा नेम नाहीये. त्यानंतर ते म्हणतात MNO टाका, मग इथं टाका बरं MNO, MANGO मँगो. यस, फ्रूटचं नाव आहे मँगो. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे. टाकून पाहिजे ते पर्याय तिथं त्या ठिकाणी. 4 शब्द बनवा, मग एक तरी मिनिंगफुल असेल ना, फ्रूटचं नाव बनायला पाहिजे तिथं. मग अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमलचं नाव पण असेल, व्हेजिटेबलचं नाव असेल, सिटीचा नेम असेल, काही पण देऊ शकतात ते. आता आपण
आता पुढचे प्रश्न आपण पाहूया. आता पुढे आहे क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी प्रश्न दिले आपल्याला. विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग कॅपिटल लेटर. इथं ॲरो दिले बरं का. आता करेक्ट वे कोणता आहे पहा. ए ला काय केलं तिथं ॲरो खालच्या डायरेक्शन दाखवलं. पहिला म्हणजे बरोबर आहे, दुसरा इकडे दाखवलं आणि तिसरा इकडे दाखवलं. यस हा बरोबर आहे. जे चुकीचं आहे अगोदर हॉरिझॉन्टल लाईन घेतली. एन एन मध्ये एक नंबर बरोबर घेतला, पण 2 नंबरला आपण इकडची लाईन नाही ड्रॉ करत, 2 नंबरला आपण ही लाईन ड्रॉ करतो मधली. मी चुकलं. केच मध्ये पहा पहिली लाईन बरोबर त्यांनी दिली, पण 2 नंबर आपण इकडे खाली नाही घेत, वरून खाली येतो ना, अशा प्रकारे येतो. हे चुकलेले पहा, त्यांनी ते नंबर दिलेले. मग इथं ऑब्झर्व केलं तर ए हा बरोबर आहे. त्यानंतर विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग स्मॉल लेटर्स. छोटे लेटर कोणत्या आहे याच्यामध्ये स्मॉल लेटर जे लिहिण्याची योग्य पद्धत सांगितली. मग पहा टी मध्ये ते म्हणतात अगोदर हॉरिझॉन्टल लाईन काढली, इथं नाही, चुकलं ना. आधी आपण या प्रकारे ड्रॉ करतो आणि मग नंतर ही लाईन देतो. मग त्यांनी सांगितलं 1 नंबरला छोटी लाईन, 2 नंबरला ही मोठी लाईन. मग हे चुकलं, हे करेक्ट वे नाहीये. एम पहा 1 2 3, यस एम बरोबर आहे. नंबर पण पाच जा व्यवस्थित बरं का तिथले. व्ही व्ही ते म्हणतात आधी 1 नंबर 2 नंबर, हे चुकलं ना, व्ही नाही असा. आणि आर आर मध्ये काय करतो आपण अगोदर स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो आणि मग इकडचा गोल देतो आपण. मग त्यामुळं इथं त्यांनी आधी गोल दिलाय थोडस आणि मग स्ट्रेट लाईन दिली. मग हे पण चुकलं. मग करेक्ट वे कोणता आहे यम. यम बरोबर आहे लेटर. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न पहा. विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ द कॅपिटल लेटर. कॅपिटल अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती. आता पहा कॅपिटल लेटरचं रूल लक्षात ठेवा. काय इथं ॲरो वगैरे नाही दिले आपल्याला. पहिल्या 3 लाईन मध्ये आपण त्याला लिहितो. मग हे खालच्या 3 लाईन मध्ये लिहिलं म्हणजे हे चुकीचं आहे. हे पण खाली लिहिले हे पण चुकीचं आहे. ती सुद्धा खाली हे पण चुकीचं आहे. मग पहा वरच्या 3 लाईन मध्ये डी ला प्रॉपर लिहिलेलं आहे, म्हणजे हे फॉर्मेशन करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 आपला उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे. विच इज द इनकरेक्ट फॉर्मेशन. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा, रॉंग फॉर्मेशन ऑफ स्मॉल लेटर. मग जे हा खालच्या 3 लाईन मध्ये एकदम बरोबर आहे. एन मधल्या 2 लाईन मध्ये लिहितो आपण, हे सुद्धा बरोबर आहे. डी 2 लाईन मध्ये गोल आणि वरती जातो ना, तिसऱ्या म्हणजे वरची लाईन वापरतो आपण, हे पण बरोबर आहे. पण जी आपण कसं लिहितो, हे 2 लाईन आणि खाली जातो ना, पण यांनी वरती जी काढला असा. मग हे चुकीचं आहे, इनकरेक्ट फॉर्मेशन आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा त्यांनी आता काय दिलं आपल्याला. इन्स्ट्रक्शन्स. काय हे इन्स्ट्रक्शन्स. आपल्याला त्यांनी काही सूचना दिली. काय सूचना आहे फॉर क्वेश्चन नंबर 5 to 7. 5 to 7 चा अर्थ क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 या तिघांसाठी एकच रूल आहे. काय रूल आहे. फाइंड द करेक्ट लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी योग्य अक्षर निवडा. करेक्ट लेटर चूज करायचं टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. एक अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आपल्याला योग्य अक्षर निवडायचंय. CH-IR. CH-IR. आता इथं ए ठेवून पहा बरं. CHAIR चेअर. चेअर म्हणजे खुर्ची, म्हणजे याला काहीतरी अर्थ आहे ना, म्हणजे हाच आपला उत्तर आहे. पण ओ पहा चोर नाही होणार. एच एच तर डबल एच येणार नाही, इथं एल सुद्धा येणार नाही. मग पहिला आपला पर्याय बरोबर आहे ए. ए ठेवला की त्याचा एक मिनिंगफुल वर्ड बनतो, अर्थपूर्ण शब्द बनतो. दुसरा सगळ्यांना माहिती काय असेल, एलिफंट. ELE. लक्षात ठेवा ELE. गडबडीमध्ये तुम्ही ए सिलेक्ट करू शकतात. एलिफंट ELE असतो इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि सातवा QEN. क्वीन असतं ना, क्वीन. QUEN म्हणजे इथं कोणता वावेल येईल यू. पर्याय क्रमांक 3. आणि पुढचे आता 3च प्रश्न राहिले, आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट नेम ऑफ द ॲनिमल फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या ऑप्शन ऑप्शन पासून करेक्ट नेम ऑफ ॲनिमल म्हणजे दिलेल्या पर्यायापासून तो प्राण्याचं नाव ओळखायचं आपल्याला. R-B-I-. मग आता व्यवस्थितपणे त्या ॲनिमलचे नाव दिलेले आहे की नाही. मग इथं डोकं लावायचंच नाही आपण जास्त. काय करायचं मग डायरेक्ट ऑप्शन पाहायचं. रेबिट,
रबीट, रॅबिट, RABBIT, ही स्पेलिंग एकदम बरोबर आहे रॅबिटची, है ना. RABBIT, रॅबिट. किंवा तुम्हाला काय काय बी आणि टी हे ऑप्शन देतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे, ABI अशा प्रकारे देतील. मग ABT, त्या डॅशवर ABT असणारी हा पर्याय आपण तिथं सिलेक्ट करणार. त्यानंतर पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. गर्ल कसं लिहिलं पहा, इथं जी खालच्या 3 लाईन मध्ये आपण IRL, तर जोकर कसं लिहिणार. आता जोकर मध्ये जे खाली गेला की नाही, तर पहा हे खाली आला जे, अशा प्रकारे जोकरचा पहा जे. ओ आला म्हणजे छोटा, के म्हणजे वरती जाणार आपण. मग पहा बरं, इथं वरती आहेच नाही, वरती बॉक्स नाही गेला ना इथं, म्हणजे हा पर्याय आपला होऊच शकत नाही. इथं 2-2 वरती गेले, पण आपल्याला पहिला वाला खाली पाहिजे की नाही बॉक्स, म्हणजे हा पण पर्याय नाही आणि हा तर होऊच शकत नाही. स्टार्टिंगची चुकीची याची, म्हणजे आपला उत्तर कोणतं आहे, 3 नंबरचा. बरं पहा, ई आणि आर पुढे, म्हणजे हा ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपला उत्तर. आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न, 10 नंबरचा. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. मग इथं जर आपण के ठेवला म्हणजे काय, म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय आहे, अर्थपूर्ण शब्द पूर्ण करण्यासाठी योग्य कॅपिटल अक्षर निवडा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय सांगितलं, कॅपिटल. कोण आपल्याला कधी कधी ते स्मॉल लेटर पण देतील, तो उत्तर पण असू शकतो, पण आपल्याला चूज काय करायचंय, कॅपिटल. जर इथं आपण के ठेवला तर कॅरोट, पण कॅरोटच्या स्पेलिंग मध्ये के नाहीये. मग सी ठेवलं तर कॅरेट होतो, CARROT, कॅरोट. यस, हे करेक्ट स्पेलिंग आहे. आर ठेवलं तर रॅरोट, रॅरोट होईल, नाही चालणार. आणि झेड ठेवलं तर झॅरोट, पण नाही चालणार. आपल्याला आपल्याला कोणतं जास्त वर्ड फॅमिलियर आहे, कॅरोट, है ना. म्हणजे काय हे सांगा बरं मला, फ्रूट आहे का व्हेजिटेबल आहे, कमेंट मध्ये सांगा. आता कॅरोट म्हणजे काय, मराठीमध्ये अर्थ सांगा त्याचा. मग आपलं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इंग्रजी या विषयातील लेसन नंबर 2, फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन लेटर्स ऑफ अल्फाबेट, म्हणजे कॅपिटल लेटर कसे लिहायचे, स्मॉल लेटर कसे लिहायचे, दिलेल्या वर्ड पासून एक अर्थपूर्ण शब्द कसा बनवायचा, आणि काही डायग्राम क्वेश्चन, है ना. अशा प्रकारे आपण 3-4 टाईपचे क्वेश्चनचा सराव व्यवस्थितपणे केलेला आहे आणि आपण 10 एक्झाम्पल घेतले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.